प्रभाग 12 मध्ये भारत पगार व वैशाली रासकर यांना जनतेचा वाढता पाठिंबा। ओझर नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 12 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भारत विष्णू पगार सर आणि वैशाली विष्णू रासकर यांच्या प्रचाराला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे। दोन्ही उमेदवारांमुळे प्रभागातील विकास कामांना अधिक वेग मिळेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। यावेळी बोलताना भारत पगार सर म्हणाले की कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर यांच्या नेतृत्वाखालील गेल्या काही वर्षात प्रभागाचा झपाट्याने विकास झाला आहे। काँक्रिटीकरण, सभामंडप उभारणी, ड्रेनेज सुविधांची सुधारणा तसेच स्ट्रीट लाईटच्या कामांना गती मिळाली असून आमदार निधीतून अनेक कामे पूर्णत्वाला गेली आहेत। प्रभाग 12 मध्ये रस्ते, सभामंडप आणि मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय प्रगती झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितलं। रहिवाशांनी व्यक्त केलं की भारत पगार सर कोणतीही समस्या असली तरी तत्परतेने मदतीस धावून येतात। अनेक महत्त्वाची कामे त्यांच्या पुढाकाराने पूर्ण झाली आहेत। प्रामाणिक, जबाबदार आणि काम करणाऱ्या नगरसेवकांचीच आम्हाला गरज आहे। नागरिकांनी भारत पगार सरांना 100% मतदानाचा निर्धार केला असून प्रभागातील जनसंपर्कात उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती प्रभाग 12 मध्ये अधिक भक्कम होत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे। ओझर नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक 12 साठी आपण अधिकृत उमेदवार आहात, काय सांगाल? खऱ्या अर्थाने आधी 4-5 वर्षापूर्वी या गावामध्ये ग्रामपंचायत होती, त्यानंतर नगर परिषद झाली। नगर परिषद झाल्यानंतर आज 3 ते 4 वर्ष झाले त्या ठिकाणी प्रशासक आणि प्रशासक राजवट असल्यामुळे या काळामध्ये अतिशय या ओझर गावामध्ये अतिशय म्हणजे बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी कोणत्याही सुविधा नव्हत्या, रस्ते नव्हते, पाण्याचा प्रश्न मोठा होता, कचऱ्याचा प्रश्न मोठा होता, त्याचबरोबर गटारीचा सुद्धा, ड्रेनेजचा प्रश्न मोठा होता। त्यावेळेस लोक त्रस्त झाले होते, कारण या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणाकडे जायचं? आता सीओ साहेबांकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना बऱ्याच अडचणी होत्या। त्यानंतर मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आदरणीय कार्यसम्राट दिलीप काका बनकर हे निवडून आले ह्या निफाड तालुक्यामध्ये, आणि निफाड तालुक्यामध्ये निवडून आल्यानंतर त्यानंतर त्यांनी हळूहळू लक्ष ओझर गावाकडे देण्याचं काम सुरू केलं आणि कामाला गती आली, विकासाला गती आली। त्यांनी मोठ्या प्रमाणात या ओझर गावासाठी जवळजवळ 54 कोटीचा निधी देऊन ह्या ओझर गावचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आणि झपाट्याने विकास होऊ लागला। रस्त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणात कामं झाली, बऱ्याच ठिकाणी सभामंडप झाली, त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न जो होता 3-4 दिवसांनी पाणी यायचं, आता दिवसाआड पाणी येतं आहे, परंतु तेवढ्या पाण्याने ह्या ओझर गावची जी लोकसंख्या आहे तेवढ्या प्रमाणात पाणी पुरत नाही आणि महिलांना फार त्या ठिकाणी कष्ट घ्यावा लागतात, त्रास होत असतो। आणि त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याच गोष्टीचे अभाव होता, बऱ्याच गोष्टी विकास हा दुर्लक्षित होता, परंतु दिलीप काकांच्या माध्यमातून हा विकास झपाट्याने ओझर गावात झाला आणि म्हणून ओझर गावचा आज विकास दिसू लागला। काही प्रस्तावित कामं आहे ते पण पूर्णत्वाला जात आहे, काही नवीन कामं या ठिकाणी गार्डन सारखे असेल, नाना पार्क सारखे असतील, मुलांना खेळण्यासाठी त्या ठिकाणी गार्डन किंवा त्या ठिकाणी खेळणीचं माध्यमातून अशा अनेक प्रश्न आहेत लोकांपुढे। पगार सर, प्रभाग क्रमांक 12 मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर त्या तुम्ही कशा पूर्ण करणार आहात? प्रभाग 12 मध्ये बघितलं तर जवळजवळ 4 वर्षामध्ये म्हणजे मागचे 3 वर्ष आणि आत्ताचं 1 वर्ष या कालावधीमध्ये दिलीप काका बनकर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आम्ही निधी आणलेला आहे। जवळजवळ 6 कोटीचा निधी ह्या 12 प्रभागासाठी आणलेला आहे आणि आज जर बघितलं तुम्ही कुठे फिरलात तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण, रस्ते दिसतील, त्याचबरोबर 3-4 या ठिकाणी सभामंडप झालेले आहे प्रभागामध्ये, पंचवडमध्ये, निवृत्तीनाथ नगरमध्ये, सिन्नर कट टाउनमध्ये असे भागामध्ये त्या ठिकाणी सभामंडप झालेले आहे। बऱ्याच भागामध्ये त्या ठिकाणी ड्रेनेजचा प्रश्न सुद्धा मार्गी लावलेला आहे
आणि स्ट्रीट लाईट सुद्धा तुम्ही जर बघितलं तर स्ट्रीट लाईटचं सुद्धा काम चालू आहे। आणि अशा प्रकारे या प्रभागाचा अतिशय आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ता, एक मी किंवा आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी अतिशय लक्ष देऊन या ठिकाणी हा निधी आमदार निधीतून आणलेला आहे आणि या भागाचा झपाट्याने विकास करण्याचं काम सुरू आहे। खऱ्या अर्थाने लोकांनी बघितलं, भावनेच्या आरी जाऊन मतदान करणं हे चुकीचं आहे। कारण हा जो काही प्रभाग आहे अतिशय सुशिक्षित प्रभाग आहे या ठिकाणी आणि विकासाला मत देणारी माणसं आहे आणि विकासाला महत्त्व देऊनच त्या ठिकाणी आता गेले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, या आधीच्या निवडणुकीमध्ये काकांना 5 ते 7 हजार मतदान पडायची आणि आता ह्या गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 12 ते 13 हजारचा या ठिकाणी मतदाधिक्य वाढलेलं आहे। याचं कारण हेच आहे का केलेले कामं आणि विकास हा सर्वात महत्त्वाचा आहे। लोकांना विकास हाच योग्य वाटतो, म्हणून लोक त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर उत्स्फूर्तपणे आम्हाला त्या ठिकाणी सांगतात का तुम्ही जे काम करता आहात तुमच्या मागेच, राष्ट्रवादीच्या मागेच आम्ही घड्याळालाच मतदान देऊन या ठिकाणी भरघोस मताने तुम्हाला निवडून देऊ असे ते आम्हाला आश्वासित करत आहे। जाता जाता प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांना आपण काय संदेश द्याल? आता हा जो काही प्रभाग आहे या ठिकाणी HL सारखं मोठा कारखाना आहे, आजूबाजूला शैक्षणिक संस्था आहे, शैक्षणिक संस्थेतील शिक्षक लोक या ठिकाणी राहतात, HLचे कामगार या ठिकाणी राहतात, व्यापारी लोक या ठिकाणी राहतात। असा हा जो काही प्रभाग आहे अतिशय सुशिक्षित असा प्रभाग आहे। तर ह्या लोकांना ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस सांगतो, त्यावेळेस ते सांगतात अतिशय सुंदर काम प्रभागामध्ये चाललेलं आहे आणि अशाच प्रकारे ही विकासाची गंगा सातत्यपूर्ण चालण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे जे काही उमेदवार आहे, आमचा नगराध्यक्ष पदाची जे काही उमेदवार आहे ते सौ प्रज्ञा हेमराज जाधव, त्याचबरोबर या प्रभागामध्ये मी स्वतः नगरसेवक पदाचा उमेदवार, अधिकृत उमेदवार आहे, भारत विष्णुपंत पगार सर। त्यानंतर आमच्या महिला नगरसेविका पदासाठी वैशाली विष्णू रासकर। अशा प्रकारे आम्हाला लोकांचं भरभरून साथ मिळत आहे, भरभरून त्या ठिकाणी आशीर्वाद मिळत आहे आणि त्यामुळेच आम्ही या प्रभागामध्ये पूर्णपणे मोठ्या मतधिक्याने येऊ असा आम्हाला आत्मविश्वास वाटत आहे। समाजकार्यात देखील आपण अग्रेसर आहात, कोरोना काळात देखील आपण अनेक कामे केली आहेत, त्याबद्दल काय सांगाल? आता कोरोना काळ हा कोणालाही म्हणजे जगाच्या पाठीवर अतिशय ग्रासलेला असा त्या ठिकाणी हा जो काही म्हणजे आजार किंवा आपण त्याला त्या ठिकाणी आलेलं संकट होतं, हे जगावरच आलेलं संकट होतं, ते आपल्या देशावर पण आलं आणि त्यातून अतिशय सैरावैरा लोक भीतीने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ह्या आजाराची कोणाला माहिती नव्हती, बरेचसे कल्पना नव्हती आणि यातून लोक त्या ठिकाणी अतिशय घाबरलेले होते आणि अशा काळामध्ये लोकांना धीर देणं हे आमचं काम होतं आणि त्या काळामध्ये आम्ही जे काही रस्त्याने जाणारे परप्रांतीय होते त्यांना सुद्धा पाणी, त्यानंतर त्या ठिकाणी नाश्ता किंवा गावागावात जाऊन आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने आमदारांकडून आम्हाला आलेले त्या ठिकाणी जे काही किट्स होते, सॅनिटायझर असेल, काही गोळ्या असतील, त्या घरोघरी जाऊन देण्याचं काम आम्ही केलं आणि लोकांना धीर देण्याचं काम केलं, कारण धीर हा फार महत्त्वाचा असतो। नमस्कार, मी वैशाली विष्णू रासकर, प्रभाग क्रमांक 12 मधून नगरसेवक या पदासाठी उमेदवारी करत आहे। तसेच नगराध्यक्ष या पदासाठी प्रज्ञाताई जाधव या उमेदवारी करत आहे। तसे येत्या या 2 तारखेला सर्वांनी घड्याळ या चिन्हावर बटन दाबून सर्वांनी प्रचंड मतांनी विजयी करा। नमस्कार। ओझर नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला प्रतिसाद या ठिकाणाहून मिळत आहे, काय सांगाल? ओझर नगर परिषदेमध्ये आमचे कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 12 मध्ये आम्ही सभामंडप, रस्ते जे काही आहे ते भरपूर कामं करून दिलेले। त्याबद्दल आमचे जेवढे मतदार आहेत त्या सगळे खुश आहेत त्या कामावर। मी घराघरामध्ये जाऊन सगळ्या जनतेच्या जे कामं केलेले ते सर्वांना सांगत आहे। आम्हाला सगळेजण सांगताय का सर आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहे,
तुम्हाला 100% आम्ही मतदान देणार आणि निवडून आणणार. दिलीप काकांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 12 मध्ये अनेक विकास कामे झाली आहे, काय सांगाल? दिलीप काकांच्या सहकार्याने आणि पगार भाऊंच्या मदतीने आमच्या वॉर्डामध्ये कॉन्क्रीट रोडचे काम झालेले आहे आणि चांगल्या रीतीने झालेले आहे. आणि आमच्या काही सार्वजनिक अडचणी असतात तर ते सॉल्व्ह करतात आणि प्रत्येक कार्यक्रमात त्यांची आम्हाला मदत असते. प्रभाग क्रमांक 12 या नगरातून आपले पगार सर आहे, त्यांच्याकडनं म्हणजे आमच्याकडून भरपूर सपोर्ट आहे. कारण काकांचे कामं आहे, त्यांचं बोलणं, शिक्षण वगैरे सगळ्या लोकांशी चांगला संवाद साधतात ते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जनसामान्यांमध्ये मिसळण्याची ना त्यांची सवय किंवा आवड आहे. आणि त्यानुसार आम्हाला म्हणजे असाच आमचा नगरसेवक असावा हीच आमची इच्छा आहे. आणि आम्ही भरघोस मतांनी आम्ही त्यांना 100% निवडून देऊ. आणि आमची एकच इच्छा आहे की त्यांनी म्हणजे लोकांच्या आडी अडचणी समजून घेतल्या पाहिजे. आणि जो आम्ही विश्वास दाखवणार आहे की त्यांनी त्या विश्वासाला पात्र ठरावं आणि ते 100% पात्र ठरतील, ते हा आमचा म्हणजे मानसच आहे. हो, भारत पगारनेच केला रस्ता. बरेच काका आमदार काकांच्या निधीतून कोणाला यावेळेस नगरसेवक म्हणून उमेदवार कोणाला निवडून आणणार? सरांना निवडून देऊ. विष्णू रासकर, दिलीप काका बनकर यांना आमदारकीला आज 1 वर्ष कंप्लीट झाले. ह्या 1 वर्षाच्या कार्यकालामध्ये ओझर गावासाठी 54 कोटींचे कामं झालेले आहे. त्यातल्यात प्रभाग 12 मधून माझी पत्नी वैशाली विष्णू रासकर आणि भारत पगार सर हे नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत आहे. तसेच नगर अध्यक्षपदासाठी प्रज्ञाताई जाधव हे उमेदवारी करत आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये 6 कोटीचे कामं झालेले आहे आणि जे बी कामं बाकी आहे ते बी मंजूर आहे. येणाऱ्या काळात सर्व कामं, कारण आमदारांची अजून 4 वर्ष आहे, त्याच्यामुळं सर्व कामं 100% होतील. या धन्यवाद. ठिकाणी आपल्याला प्रतिसाद देखील चांगला मिळतो आहे. घरोघरी जाऊन आपण प्रचार प्रसार करत आहात. आता आम्ही प्रचार करत आहे, तर डोर टू डोर जात असताना लोकांचा चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आहे.